विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एक क्वेश्चन तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो. आश्चर्य वाटतंय ना? हो, हे 100% खरं आहे. कारण तुम्ही जर येणाऱ्या सीईटीच्या परीक्षेमध्ये, जेईच्या परीक्षेमध्ये किंवा नीटच्या परीक्षेमध्ये एक क्वेश्चन करेक्ट करू शकलात तर तुमचा जो स्कोर असणार आहे तो खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे आणि तुम्हाला मिळणारं मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज हे टॉपचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या वर्षीची कॅप राऊंड प्रोसेस चालू आहे. तुम्ही तुमच्या सिनियर्सला विचारू शकताय एका एका क्वेश्चनचं, एका एका मार्कचं, एका एका पर्सेंटाईलचं किती मोठं महत्त्व आहे. त्यामुळं आता तुमच्या म्हणजे चालू 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमची सीईटीची परीक्षा, नीटची परीक्षा अगदी 9 महिन्याच्या अंतरावर येऊन थांबलेली आहे. मग अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो. तुमचे जे विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स आहेत, बऱ्याच कमेंट्स मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहतो की सर अभ्यासच झाला नाही, आता ऑगस्ट महिना आलाय पण अजून माझी तयारी झाली नाही आणि काय करू, मला खूप टेन्शन येत आहे, प्रॅक्टिस एक्झाममध्ये मला मार्क्स येत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, कधी कुठलीही गोष्ट फुकट नाही मिळत. तुम्हाला एफर्ट्स तर द्यावे लागतील, हार्डवर्क तर करावं लागेल. मग जे टॉपर्स आहेत, या वर्षीच्या ज्या विद्यार्थ्यांनी केमिस्ट्रीमध्ये 100% घेतलेले, 99% घेतलेले, त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं तर टॉपर्स सिक्रेट जे आहे त्यांचा तो फॉर्म्युला मी इथं तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. बघा काय करायचं आपल्याला, सिंपल. आत्ता इथून पाठीमागं तुम्ही काय केलं, मार्च एप्रिल मे मध्ये किंवा जून जुलै आता ऑगस्ट सुरू झालेले या 5 महिन्यामध्ये तुम्ही काय केलं, अभ्यास केला नाही किंवा परीक्षा चांगल्या पद्धतीने दिल्या नाहीत, हे सगळं आता विसरा. इथून पुढं या 9 महिन्यामध्ये तुमची बेस्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवायची. आणि केमिस्ट्री विषयासाठी तुम्ही मला फॉलो करू शकता, कारण मी डेली आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आता रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा व्हिडिओज अपलोड करत आहे. सो हाऊ टू गेट 100% इन MHT CET 2026 केमिस्ट्री बघूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रॅटेजीज काय आहेत, टॉपर्सनी काय केलं होतं तर सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या की टॉपर्स हे काय करतात तर त्यांचा सिलेबस अगोदर कंप्लीट करतात. काय केलेलं आहे आतापर्यंतच्या सगळ्या टॉपर्सनी तर जो काही केमिस्ट्रीचा सीईटीचा सिलेबस आहे, नीटचा सिलेबस आहे, आता या व्हिडिओमध्ये मी खास करून MHT CETच्या विद्यार्थ्यांसाठी गाईडलाईन देत आहे. पहा, कंप्लीट द सिलेबस. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट त्यांनी काय केलेलं असतं की त्यांचं सिलेबस कंप्लीट केलेलं आहे. मग तुम्हाला अगोदर सिलेबस माहिती पाहिजे. 11th केमिस्ट्रीचं बुक आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर 11th केमिस्ट्रीचं तुम्हाला माहिती आहे का की किती सिलेबस आहे, साधारणतः तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 11th केमिस्ट्रीचे किती टॉपिक तुमच्या सीईटीला येणार आहेत. कमेंट बॉक्समध्ये मला पटकन सांगा. होय, MHT CET साठी 11th केमिस्ट्रीचे किती टॉपिक येणार आहेत माझा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला एकूण 10 टॉपिक येणार आहेत आणि सिलेबसमध्ये आपल्या 16 चॅप्टर्स आहेत. सो कोणते ते 10 चॅप्टर्स आहेत आपण अगोदर बघूया. पहा, इथं पाहू शकता तुम्ही मित्रांनो की आपले हे जे 16 टॉपिक 11th केमिस्ट्रीमध्ये आहेत त्याच्यापैकी आपल्याला फक्त आणि फक्त 10 टॉपिक विचारले जाणार आहेत. तर ते 10 टॉपिक कुठले ते आपण अगोदर बघूया. पहा, सम बेसिक कन्सेप्ट येणार आहे का तर येणार आहे. इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री तो येणार नाही, परंतु नीट आणि जेईच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा हा टॉपिक तुम्हाला येणार आहे. सो मी सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी बोलत आहे, त्याच्यामुळं मी काय करतोय की दुसरा जो टॉपिक आहे तो कॅन्सल करतोय, कारण दुसरा टॉपिक आपल्याला सीईटीला येणार नाहीये. सो सम एनालिटिकल टेक्निक्स हा देखील टॉपिक येणार नाही. चौथा टॉपिक मात्र मित्रांनो येणार आहे. सो पहिला नंतर चौथा आहे. 5वा टॉपिक येणार आहे. 6वा टॉपिक येणार आहे. मॉडर्न प्रेडिक्टेबल येणार नाही. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 येणार आहे. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15 येणार नाही मित्रांनो. स्टेट्स ऑफ मॅटर येणार आहे. ॲडसोशन कोलाइड्स येणार आहे. केमिकल इक्विलिब्रियम येणार नाही. न्यूक्लिअर केमिस्ट्री येणार नाही. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री येणार आहे. हायड्रोकार्बन्स येणार आहे आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ येणार आहे. सो तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो एकूण 10 चॅप्टर्स तुम्हाला 11th केमिस्ट्रीचे सगळ्यात अगोदर तर त्याची थिअरी बघून ठेवायची. प्रत्येक टॉपिकचा प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या फिंगर टिपवर आला पाहिजे, ही सगळ्यात पहिली अट आहे. आणि 11th किती क्वेश्चन्स येणार आहेत वगैरे ते पण मी सांगणार आहे. पहा, आता आपण जातोय 12th केमिस्ट्रीकडे. हे तुमचं 12th केमिस्ट्रीचं बुक आहे. याच्यातून कुठले टॉपिक तुम्हाला येणार आहेत बघूया आपण. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता 12th केमिस्ट्रीला आपल्याला एकूण किती 16 चॅप्टर्स आहेत आणि सर किती टॉपिक येणार आहेत तर लक्षात घ्या सर्वच्या सर्व टॉपिक 12th केमिस्ट्रीचे येणार आहेत. 11 12 13 14 15 आणि 16 ऑल 16 चॅप्टर्स येणार आहेत. म्हणजे तुम्ही समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो,
11वीचे 10 आणि 12वीचे 16 असे किती टॉपिक येत आहेत मग 16 चॅप्टर्स येत आहेत. कमिंग टू अवर सिलेबस पार्ट, कोर सिलेबस पार्ट. पहा आपण आपल्या पॉइंटकडे येऊयात. कंप्लीट द सिलेबस म्हणजे 11वीचे तुम्हाला किती टॉपिक बनवायचे आहेत पहा. यू हॅव टू मेक हाऊ मेनी टॉपिक्स फॉर 11th केमिस्ट्री. यस, तुम्हाला 11th केमिस्ट्रीचे 10 चॅप्टर्स आणि 12वीचे 16 चॅप्टर्स असे एकूण 26 चॅप्टर्स तुम्हाला केमिस्ट्रीसाठी कंप्लीट करायचे आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे ॲडसॉर्प्शन कोलॉइड्समध्ये काय आहे, स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये काय आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये काय आहे, केमिकल कायनेटिक्समध्ये काय आहे, इक्विलिब्रियममध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कुठल्याही आयोनिक इक्विलिब्रियम असेल, इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल, थर्मोकेमिस्ट्री असेल. सो तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग सगळ्या टॉपिकबद्दल माहिती पाहिजे. आता तुम्ही जे म्हणताय की सर शॉर्टकट सांगा, शॉर्टकट सांगा, यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो विद्यार्थी मित्रांनो. 26 चॅप्टर्स तुम्हाला करावेच लागतील, कारण कुठल्या टॉपिकमधून कुठल्या पॉईंटवर कोणता क्वेश्चन येईल सांगता येत नाही. पण निश्चितपणे नीट आणि जेईच्या परीक्षापेक्षा सीईटीची परीक्षा अगदी सोपी असते, हो की नाही. सो आता हे जे 26 चॅप्टर्स आहेत ते तुम्ही कसे डिवाइड करायचे आहेत त्याच्यासाठी मी पुढचा माझा व्हिडिओ स्पेशल बनवतो की तुम्हाला केमिस्ट्रीला 4 सेक्शनमध्ये डिवाइड करायचं आहे. फिजिकल केमिस्ट्री, त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि त्यानंतर अप्लाइड केमिस्ट्री. सो 4 सेक्शनमध्ये तुम्हाला हे 26 चॅप्टर्स डिवाइड करायचे. तर मी ते व्यवस्थित डिवाइड करून देतो आणि तुम्हाला सेक्शन वाईज केमिस्ट्री वाचायची म्हणजे ती डिफिकल्ट वाटणार नाही. कशी वाचायचे? सेक्शन वाईज. म्हणजे तुम्ही फिजिकल केमिस्ट्रीचं प्रिपरेशन सुरू केलं तर सगळं फिजिकल एकदम करायचं. 11वी आणि 12वी असं ठेवायचंच नाही. 11वी फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स रिएक्शन्स, त्यानंतर ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स, स्टेट्स ऑफ मॅटर. 12वीचे फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक आहेत सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम, केमिकल कायनेटिक्स, थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. म्हणजे ॲट अ टाइम फिजिकल केमिस्ट्रीचे जे 12 टॉपिक आहेत ते तुम्हाला करायचे आहेत 11वी 12वीचे मिळून. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 11वीचा जो टॉपिक आहे एस ब्लॉक एलिमेंट्स तो टॉपिक तुम्हाला येणार आहे. त्यानंतर 12वीचे जे टॉपिक आहेत पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत, डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेत. हे 4 टॉपिक तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी येणार आहेत मित्रांनो. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी हायड्रोकार्बन्स असेल, जीओसी असेल 11वीचे आणि 12वीचे हॅलोजन, अल्कोहोल, अल्डिहाइड, अमाइन्स म्हणजे 6 टॉपिक आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत. आणि अप्लाइड केमिस्ट्रीसाठी 11वीचा शेवटचा टॉपिक केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ आणि 12वीचे बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर्स आणि ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री म्हणजे 4 टॉपिक. जर तुम्ही पाहिलं तर 12 आणि 4 16, 16 आणि 6 22, 22 आणि 4 26 अशा पद्धतीने जर तुम्ही केमिस्ट्रीला डिवाइड करून वाचू लागला तर 100% तुमचा बेनिफिट होणार आहे. सो कम्प्लीट द सिलेबस. सगळ्यात अगोदर पहिला मुद्दा आहे जे सगळ्या टॉपर्सनी केले तेच तुम्हाला सांगतोय. थिअरी कंप्लीट करून घ्या, त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा, त्याचे फ्लो चार्ट्स देखील बनवून ठेवा जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं. चलो कमिंग टू द पॉइंट नंबर 2. कंप्लीट ऑल ऑफ द एक्सरसाइजेस अँड इंटेक्स क्वेश्चन्स. तुमच्या या 26 चॅप्टरचे हे पहा, आपला सीईटीचा पेपर टेक्स्टबुकच्या बाहेर बिलकुल जाणार नाही. आपलं जे 11वीचं टेक्स्टबुक आहे, 12वीचं टेक्स्टबुक आहे, 11वीचे 10 चॅप्टर्स, 12वीचे 16 चॅप्टर याच्या बाहेरचा पेपर बिलकुल नसणार आहे. त्यामुळं टॉपिकच्या पाठीमागे ज्या एक्सरसाइजेस दिलेल्या आहेत त्या तुम्हाला नेमके क्वेश्चन्स कसे असतात त्या थिअरी पॉईंटवर. तुम्ही सपोज एखादा EAN रूल केला कोऑर्डिनेशन कंपाऊंडमधला, तर EAN रूल जो आहे इफेक्ट ॲटॉमिक नंबर रूल तो तुम्हाला कळला, परंतु त्याच्यावर प्रश्न कसे येतात हे तुम्हाला कुठून कळेल? तर त्याच्या पाठीमागे ज्या एक्सरसाइज दिल्या आहेत किंवा इंटेक्स क्वेश्चन अजून थोडे हाय लेवलचे क्वेश्चन्स आहे. डू यू नो आहे, इंटरनेट माय फ्रेंड आहे, कॅन यू रिकॉल आहे, कॅन यू थिंक आहे, ट्राय दिस आहे. हे सगळे जे इंटेक्सचे बॉक्सेस आहेत ते सुद्धा करा, कारण त्याच्यातून तुम्हाला क्वेश्चनचा पॅटर्न समजेल. सो टू अंडरस्टँड द पॅटर्न ऑफ एक्झाम, आपली जी सीईटीची एक्झाम होणार आहे त्याचा पॅटर्न कळण्यासाठी तुम्हाला हे एक्सरसाइजेस जे आहेत आणि इंटेक्स क्वेश्चन जे आहेत ते करावेच लागणार आहे. तुमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. चलो त्यानंतर रॅपिड रिव्हिजन बाय शॉर्ट नोट्स अँड चार्ट्स अँड फ्लो चार्ट्स. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ज्यावेळी थिअरी तयार करता त्यावेळी तुमच्याकडे स्वतःच्या, मी परत एकदा सांगतोय, कुठल्याही कोचिंग इन्स्टिट्यूटच्या नोट्स तुम्ही रेफर करा किंवा कुठल्या कोचिंगला असाल तुम्ही किंवा ऑनलाईन कोचिंग घेत असाल किंवा तुम्ही कॉलेजच्या वरती डिपेंड असाल, टोटली मीडियम कुठलंही असू द्या तुमच्या टीचिंग लर्निंग प्रोसेसचं, पण तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या मित्रांनो स्वतःच्या नोट्स पाहिजेत. शॉर्ट नोट्स डेफिनेटली काढा. कुणाच्या कितीही भारी नोट्स असू द्या, तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा. चलो त्यानंतर आहे PYQs.
चौथी स्टेप आहे विद्यार्थी मित्रांनो MHT CET मध्ये तुम्हाला 100% मिळवण्यासाठी, ती म्हणजेच PYQs. आता पहा, तुम्हाला टेक्स्टबुक कळलं, त्याचे एक्सरसाइज क्वेश्चन्स कळले, सगळ्यात महत्त्वाचं काय, आता तुम्हाला रंगीत तालीम तर द्यावी लागेल. जे युद्ध आपल्याला लढायचं आहे त्याची रंगीत तालीम आपण करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला CETची परीक्षा द्यायची आहे तर पाठीमागच्या वर्षी म्हणजे 25ला, 24ला, 23ला नेमके कशा पद्धतीने क्वेश्चन CETला आलेत हे देखील आपल्याला माहीत पाहिजे. आता काही जे हुशार विद्यार्थी आहेत ते ऑलरेडी ह्या ट्रॅकवरून थोडं थोडं जात आहेत, पण त्यांच्या मनात थोडीशी धाकधूक आहे की सर काय करावा, फिजिकल केमिस्ट्री सोपं जात नाही, अवघड जात आहे, किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री सोपं जातं पण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं आठवत नाही. अशा अनेक क्वेश्चन्स आहेत. येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. आता पहा, CETमध्ये एकतर तुम्ही लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जे क्वेश्चन्स येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, आता इथे एक सॅम्पल क्वेश्चन दाखवतो मी तुम्हाला कशा पद्धतीने क्वेश्चन आहे. पहा, 70% जे क्वेश्चन्स आहेत तुमच्या टेक्स्टबुकमधून ॲज इट इज येणार आहे. परत एकदा नीट ऐका, तुमच्या 11वी आणि 12वीच्या टेक्स्टबुकमधून ॲज इट इज CETला 70% क्वेश्चन्स येणार आहेत. मग तुम्ही विचार करा, 50चे 70% म्हणलं तर किती झाले, तर जवळपास 35 क्वेश्चन्स तर आहे असे आपल्या केमिस्ट्रीच्या टेक्स्टबुकमधून इन्फॉर्मेटिव्ह येणार आहेत. मग आपल्याला केमिस्ट्रीच्या प्रत्येक टॉपिकबद्दल माहिती पाहिजे, प्रत्येक चॅप्टरचा प्रत्येक पॉईंट व्यवस्थित माहिती पाहिजे. त्यामुळे वाचन करणं, त्याची रिव्हिजन करणं हे खूप आवश्यक आहे. मग 50 पैकी 35 क्वेश्चन तर तुमचे टेक्स्टबुक बेस्ड होतील. आता राहिलं काय, उरलेला जो आपला पेपर आहे की 30%चा पेपर म्हणजे 50 पैकी 15 क्वेश्चन, 35 ते 50 मध्ये जर तुम्हाला जायचं आहे म्हणजे 100% जो प्रवास आहे 35 पासून 50 पर्यंतचे क्वेश्चन निश्चितपणे डिफिकल्ट असतात मित्रांनो, कारण ते शेवटचे 15 क्वेश्चन्स आहेत आणि ते वेळ खाऊ पण असतात. आता त्याच्यामध्ये सुद्धा काही ट्रिकी क्वेश्चन्स असतात. फॉर एक्झाम्पल न्यूमेरिकल्स त्याच्यातले काही येणार आहेत. आता न्यूमेरिकल्स येणार आहेत म्हणलं की तर 70 ते 80% 12वीचे विद्यार्थी घाबरतात. मग मला एक कळत नाही, तुम्ही जर फिजिकल केमिस्ट्रीला भीताय तर फिजिक्समध्ये काय करत असता. सो न्यूमेरिकल्सला अजिबात घाबरायची गरज नाही, कारण न्यूमेरिकल्सला कुठल्याही प्रकारचं लॉगरिदमिक कॅल्क्युलेशन तुम्हाला एंट्रन्समध्ये विचारत नाही. तुम्ही थोडंसं जर डोकं लावलं, थोडा ब्रेन यूज केला तर सहज तुम्हाला न्यूमेरिकल्स सुद्धा सुटतात. मग विचार करा, जर टॉप लेवल डिफिकल्टी काय आहे आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये तर ते आहे न्यूमेरिकल्सची. आणि न्यूमेरिकल जर आपण सोडवू शकलो तर थिअरी तर आपण करू शकतो. म्हणजे 50 पैकी 50 मार्क्स घेणं किंवा 50 पैकी 49 मार्क घेणं हे आपल्याला खूप सोपं होऊन जाऊ शकतं, कारण की आपण एक्झामचा पॅटर्न व्यवस्थित स्टडी केलाय. फॉर एक्झाम्पल हा पहा, बोर्डवरती गेल्या वर्षीचा म्हणजेच गेल्या वर्षी इन द सेन्स या वर्षी MHT CET 2025ला एका शिफ्टला आलेला क्वेश्चन आहे. MHT CET 2025चा हा क्वेश्चन आहे. तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती आहे. क्वेश्चन काय आहे समजून घ्या अगोदर. व्हॉट इज द क्वेश्चन. पहा क्वेश्चन काय आहे तर विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स ट्रू फॉर 8.8 इंटू 10⁻⁻² kg ऑफ CO2. खालील दिलेल्या ऑप्शन्स मध्ये CO2 च्या बाबतीत एवढ्या मास ऑफ CO2 साठी कोणतं इक्वेशन खरं आहे किंवा ट्रू आहे असं विचारलेलं आहे. ट्रू म्हणजेच करेक्ट आहे ते विचारलेलं आहे. सो बघता क्षणी असं वाटतं की न्यूमेरिकल आहे, अवघड आहे. स्टेट्स ऑफ मॅटर टॉपिक मधला तुमचा हा सिंपल न्यूमेरिकल तयार होऊ शकतो किंवा सम बेसिक कन्सेप्ट मध्ये पण तुम्ही पाहू शकता. पहा किती सोपं आहे याचा आन्सर काढणं. सगळ्यात अगोदर तर तुम्हाला जे दिलंय ऑप्शन मध्ये ते बघा. तुम्ही क्वेश्चन तर वाचला पण ऑप्शन मध्ये तुम्हाला असं दिसतंय का, पहा PV = RT, PV = RT. सो ओरिजिनली हा क्वेश्चन आहे आयडियल गॅस इक्वेशन वरचा. याचा बेसिस शोधायचा आहे तुम्हाला, फाउंडेशन शोधायचं आहे. आयडियल गॅस इक्वेशन या टॉपिक वरचा, या पॉइंट वरचा हा क्वेश्चन आहे. म्हणजेच क्वेश्चन हा चॅप्टर मधून येत नसतो तर चॅप्टर मधल्या पॉइंट वर येत असतो. सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे मित्रांनो, PV = nRT. आता याच्यातला PV दिसतोय आपल्याला, RT पण दिसतोय, मग राहिलं काय तर n. आता हे n काय असतं मित्रांनो, कोणाला माहिती आहे सांगा, पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सो व्हॉट इज दॅट n. n इज फ्रेंड्स नंबर ऑफ मोल्स. कोण आहे तर हे आहे नंबर ऑफ मोल्स. आता आपल्याला मग या इक्वेशन मध्ये नंबर ऑफ मोल्स काढले की आपला आन्सर येऊ शकतो. पहा त्याच्यासाठी नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला माहिती असावा लागतो. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय, गिवन मास ऑफ द सबस्टन्स डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ द सबस्टन्स. n = W/m असतं. तर मोलार मास ऑफ सबस्टन्स तर CO2 आहे आपला सबस्टन्स म्हणजे गॅस. CO2 चं मोलार मास काय येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो बघा. कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे 12. ऑक्सिजनचं किती आहे 16 × 2 = 32. एका ऑक्सिजनचं 16 आहे तर दोघाचं किती झालं 32. 32 + 12 हे किती होत आहे 44 ग्रॅम्स. सो मोलार मास ऑफ CO2 तुम्हाला मिळालेला विद्यार्थी मित्रांनो किती आहे 44.
पण ते ग्रॅम्समध्ये, हे केजी मध्ये. सो याला पण केजी करूया आपण. 10 to the power of -3 केजी मध्ये आला. दिलेलं जे आहे वेट म्हणजेच गिवन मास किती आहे 8.8 इंटू 10 to the power of -2. सो हा -3 वरती जाऊन +3 होईल. +3 मधून हा -2 गेला तर हे काय राहिलं 10 इंटू 8.8 म्हणजेच 88. सो द फायनल आन्सर इज 88 डिवाइड बाय 44. इट मीन्स 2. सो n व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो 2 मिळाली. पुट द व्हॅल्यू ऑफ n हिअर. देअरफॉर फॉर दिस इक्वेशन PV इज इक्वल टू 2RT. एवढं सोपं आहे. सो थोडं तर तुम्हाला एफर्ट्स, तुम्हाला 100% पाहिजेत ना, मग प्रयत्न तर करावे लागतील. आणि जर तुम्ही बघा, आता मी हा व्हिडिओ आज का बनवलाय, कारण अजून तुमच्या हातामध्ये 9 महिन्याचा कालावधी आहे. या 9 महिन्यामध्ये आज ज्यांचा केमिस्ट्रीचा अभ्यास 0 आहे ना, त्या सर्व विद्यार्थी मित्रांना आपण हिरो बनवू शकतो. फक्त गरज आहे तुमच्या एका स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगची. किती सोपे न्यूमेरिकल्स देत आहेत. व्हॉट इज द आन्सर? PV इज इक्वल टू 2RT. कारण आपलं आन्सर आलेलं आहे PV इज इक्वल टू 2RT. सो अशा पद्धतीने ते क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार आहेत, लक्षात घ्या. म्हणून PYQs करणं खूप गरजेचं आहे, कारण हा क्वेश्चन आत्ताचा मागच्या CETलाच, या वर्षीच्या CETला आलेला होता. आपण असं तुम्ही जर बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती कितीतरी PYQचे पेपर सॉल्व करून दिलेले आहेत, व्हिडिओ सोल्युशन्स दिलेले आहेत. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलचा पण त्याच्यासाठी बेनिफिट घेऊ शकता. आणि येणाऱ्या काळामध्ये असे डेली आणखी तुम्हाला बरेच PYQचे टोटल क्वेश्चन पेपर्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करणार आहे व्हिडिओ सोल्युशन्समध्ये. ठीक आहे. सो PYQचा विषय म्हटला मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची गोष्ट काय आहे? रेग्युलर टेस्ट. तुम्ही काय केलं पाहिजे? ज्या ठिकाणी तुम्ही कुठं कोचिंगला आहात, तुम्ही कॉलेजला आहात, तुम्ही कोचिंगला आहात, तुम्ही ऑनलाईन कोचिंग घेताय, तर या सगळ्या ठिकाणी तुमचे जे टीचर्स असतात, मेंटर्स असतात, कोच असतात, ते तुमच्या टेस्ट घेत असतात. टाइम टू टाइम 8 दिवसाला 15 दिवसाला टेस्ट होतात. ह्या टेस्ट तुमच्या त्या टॉपिक वाईज असतील, ग्रुप टेस्ट असतील किंवा मॉक टेस्ट असतील 11वी 12वीच्या, त्या देणं खूप खूप गरजेचं आहे. कारण तुमच्या टेस्ट ज्यावेळी तुम्ही देता त्यावेळी तुम्हाला काय येतंय आणि तुमचं काय विसरतंय हे तुम्हाला कधी कळेल? तुम्ही जाऊन टेस्ट दिल्याशिवाय तर नाही कळणार. म्हणून रेग्युलर टेस्ट, ज्या ठिकाणी तुम्ही कुठं आहात कोचिंग सेंटरला जाऊन, त्या ठिकाणी टेस्ट देणं खूप खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. रेग्युलर टेस्टचा बेनिफिट काय होतो? इन्क्रीज इन द कॉन्फिडन्स लेवल. इन्क्रीज इन द कॉन्फिडन्स लेवल. तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढेल विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला लक्षात येईल की आलेल्या पेपरमध्ये मला 50 पैकी सहज 40 क्वेश्चन्स येत आहेत. रेग्युलर टेस्टचा फायदा तो आहे. PYQ सॉल्व्ह करण्याचा फायदा म्हणजे टू इन्क्रीज द कॉन्फिडन्स लेवल. तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमच्याकडे एकच सिक्रेट आहे, एकच फॉर्म्युला आहे. आणि हे सगळे टॉपर्स याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जात असतात. केवळ ते फक्त तुम्हाला सांगत नाहीत. सो मी सांगतोय तुम्हाला सक्सेस सिक्रेट कुठला फॉर्म्युला आहे. 100% जर तुम्हाला MST CET मध्ये पाहिजे असेल, येणाऱ्या CET मध्ये, तर तुम्ही ह्या 4 स्टेप्स फॉलो करा. परत एकदा पहा. कंप्लीट द सिलेबस, कंप्लीट ऑल द एक्सरसाइजेस अँड इंटेक्स क्वेश्चन्स, रॅपिड रिव्हिजन बाय शॉर्ट नोट्स, चार्ट्स अँड फ्लो चार्ट्स. प्रत्येक टॉपिकच्या शॉर्ट नोट्स, चार्ट्स आणि फ्लो चार्ट्स तयार ठेवा, जेणेकरून सगळा सिलेबस तुम्हाला व्यवस्थित ॲट द एंड ऑफ डिसेंबरपर्यंत हे सगळं तुमचं रेडी झालं पाहिजे. 26 चॅप्टर्स. कारण जानेवारीपासून एप्रिलपर्यंत तुम्ही 4 महिने जे आहेत ते कंप्लीट टेस्ट सिरीजमध्ये जास्त भर दिला पाहिजे. जानेवारी ते एप्रिलपर्यंतच्या तुमच्या ज्या टेस्ट आहेत ते रेग्युलर कमीत कमी 1 दिवस आड करून तुम्हाला टेस्ट देता आल्या पाहिजे. कारण सिलेबस जर कंप्लीट झाला 26 चॅप्टरचा तर सहज आपण हा पॅटर्न जो आहे तो क्रॅक करू शकतो आणि तुमच्या सेशनमध्ये तुम्ही टॉप 1% मध्ये राहाल, म्हणजे 100% मार्क्स येतील. PYQs ते तर खूप गरजेचं आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पण खूप सारे PYQचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, त्यासाठी तुम्ही बघू शकता, चेकआउट करू शकता. तुम्ही जर PYQs पाहिले, PYQचे व्हिडिओज पाहिले, PYQs सॉल्व्ह केले, तर तुमचा कॉन्फिडन्स 100% वाढेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर रेग्युलर टेस्ट, ज्या ठिकाणी कुठं आहात तिथून तुम्ही टेस्ट द्या आणि मला खात्री आहे की तुम्हाला 100% येतील. सो मी तुमच्या सतत सोबत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणखी जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तुम्हाला जर केमिस्ट्री विषयामध्ये काही अडचणी येत असतील, तर बिंदास मला कमेंटमध्ये सांगा. निश्चितपणे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या त्या प्रश्नाच्या उत्तरासहच मी तुमच्यासमोर येईल.